सो लेट स्टार्ट. रात्र आहे भाऊ, आपल्या अंगात येते जराशी फॉर्म रात्रीचे. आवाज थोडा बसला वाटू शकते कारण की ते ज्यूस वगैरे पिला थंडीचा, तो गडबड होऊ शकते त्याच्यात. मला म्हणायचं हे होतं की तिलक वर्मा 3 मॅचसाठी रोल आउट झालेला आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये. ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, खतरनाक प्रॉब्लेम आहे, तो काही विषय नाही आहे. पण त्याच्यावरून एक मोठी गडबड आता अशी झाली की भाऊची रिप्लेसमेंट कोण येणार. अचानकच पडला यार, काय म्हणा यार आता याची रिप्लेसमेंट कोण येणार. रिप्लेसमेंट जर लाईक टू लाईक रिप्लेसमेंट पाहिजे या श्रेयस अय्यरला आहे ना, बस विषय खतम करून टाका. अंदर स्क्वॉडमध्ये खेळायचं आहे, काही चेंज नाही करायचे. सरळ सरळ आपलं ईशान किशनला नंबर 3वर टाकून द्या. तो खतरनाक फॉर्ममध्ये चालू आहे, तो बांबू देऊन टाका, तो काहीच पाहिजे नाही. ठीक आहे, सरळ सरळ ईशान किशनला आणून टाका तुम्ही नंबर 3वर. तो काहीच ठेवत नाही, तो काही ना काही पायन, तो मारन भाई. ज्या हिशोबानं तो मारन त्या हिशोबानं, म्हणजे तो समोर पायनी नाही कोण आहे, कोणता बॉलर आहे कोणता बॅट्समन आहे, घंटा फरक नाही पडत ते. धप मारन तो ताकद. ठीक आहे, तर या तर काही गोष्टी करू नका आता. आणि एक गोष्ट अशी की टीम इंडिया स्क्वॉड हा लवकर रेकॉर्ड झाला पाहिजे यार, कारण की हा तगडा प्लेअर आहे. सगळ्यांना माहीत आपल्याला किती तगडा आहे किती नाही. तो आय होप हा लवकर तिलक वर्मा लवकर बरा हो अशी अपेक्षा करतो. आणि एक गोष्ट म्हणजे ते जरासं यार, आता ते एक सेकंड ना, ते ठेवूनच देतो यार मी, हे डायरी काढली होती. मला म्हणायचं असं होतं की 2016 वापस फिरू लागे. रोहित शर्मा नाही, रोहित शर्मासाठी 2019 वापस येत आहे, पण 2016 विराट कोहलीसाठी वापस येत आहे. ते विराट कोहलीचे सगळे जे गोष्टी आहे ते 2016 सारखे वाटवले. 2016 सारखे विराट कोहलीचे सगळे गोष्टी वाटवले. तो रनही तसा मारू राहिला, ॲग्रेशनही तसा दाखवू राहिला, तो पोस्टही तसा करू राहिला. विराट कोहलीने आजही पोस्ट टाकली त्याच्या प्रॅक्टिसची पोस्ट टाकण्याचं पण केली त्याने. ते योयो टेस्टच्या याच्यात काढण्यात आलं होतं BCCI आणि त्याचं, त्याने आज टाकली. हाई, जेव्हा जेव्हा हा माणूस फॉर्ममध्ये खतरनाक येते, म्हणजे फॉर्म तर भाऊचा असते, ते काही नवीन गोष्ट नाही आहे, पण जे ॲग्रेशन त्याच्या डोक्यावर चढते तेव्हा नाही सोडत तो कोणाला. एक खासियत आहे त्याची. लग्नाचा करिअर बर्बाद केलेला आहे आणि घंटा फरक नाही पडत त्याला की कोण कोच आहे काय कोच आहे. त्याला खेळायचं आहे, त्याला मारायचं आहे, तो तर मारान. आणि मी मजाक नाही करू राहिलो, तो ज्या हिशोबाने प्रॅक्टिस करू राहिला विराट कोहली ज्या हिशोबानं प्रॅक्टिस करू राहिला ते पाहूनच माणसाची फाटू राहिली. नाही मजाक नाही करू राहिलो मी, खरंच म्हणू राहिलो. त्याची प्रॅक्टिस पहा तुम्ही, काय छक्के मारू राहिला तो, काय चौके मारू राहिला, नी एकदम खतरनाक बाउंड्रीशीच खेळू राहिला. घंटा फरक नाही, 1 रन 2 रन, तो म्हणते हे तर माझ्या गेम आहेच, हा तर मी करतोच, पण मी मारा ना आता. आणि मी पायांनी समोर कोण येतो, तो बेटा बाउंड्री मारू राहिला, त्याच्या बॅटले जो बॉल लागू राहिला, तो जो आवाज येऊ राहिला, एवढा कडक आवाज आहे तो, एवढा कडक. म्हणजे यार कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे सवय, मी ज्यावेळेस कोणाची प्रॅक्टिस पाहत असतो, बॅटवर बॉल तर सगळ्यांनाच लागते, तो काही विषय नाही, शॉट सगळेच मारतात, पण ते शॉट जोसा लागते एकदम परफेक्ट, जेव्हा शॉट बसते एखादा, तो जो आवाज येते ना बॅटचा बॉलचा, यार तो ल तगडा येते. त्यानं ल खतरनाक गोष्टी समजून जाते की हा बॉल कुठं चालला आणि काय चालला. विराट कोहली प्रॅक्टिस करताना एवढा खतरनाक मारू राहिला, तो आवाज मग तर याच्यात येऊ राहिली. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाचा टूर, 2 प्रॅक्टिस मॅचची व्हिडिओ पाहिले, फक्त 2. एक पहिल्या मॅचचा पाहिलता, पहिल्या ODIचा पाहिलता, एक दुसऱ्या ODIचा पाहिलता. बर्बाद, काय खतरनाक आवाज येऊ राहिला त्याच्या बॅटीतून, बाप रे बाप, हात जोडले बाबा. नाही मजाक नाही करू राहिलो मी, हा बर्बाद करून टाकन. समजा गौतम गंभीर मधात आला किंवा त्यानं काही छेडखानी केली, हा बंबू देऊन देईन. आणि हा पाहिनी समोर कोण आहे, हा बंबू देऊन देईन, मी गॅरंटी देऊ राहिलो. हा एकटा बंबू नाही देईन, त्याच्या मागा लागन रोहित शर्मा. हे दोघे मिळून खोदून टाकतील, दोघांची कोचची खोदून टाकतील आणि सिलेक्टरची खोदून टाकतील. ठीक आहे, तर या फट्ट्यात तर काही पडू नका तुम्ही आता.
आणि तो ज्या हिशोबानं गरम आहे दोघं जण, ओरे रे 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 रे. कायचा घंट्याचा तुमचा कॅप्टन म्हणून तुम्ही सांगून द्या. सांगून द्या ना यार, मी कोणती मॅच पाहून गेलो, कोणती सिरीज पाहून घ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे, प्लेअर ऑफ द सिरीज कोण, प्लेअर ऑफ द सिरीज कोण आहे, प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे, कोण आहे? एक तर रोहित आहे, एक तर विराट आहे, आणखीन कोणी नाही आहे. कुठे गेले तुमचे यंगस्टर? आता हे असं म्हटलं तर कुठे गेला तुमचा कॅप्टन? कुठे गेला तुमचा कॅप्टन? मग असं म्हटलं तर काय म्हणावं आता? मी 2023 विषय नाही काढू राहिलो, तो विषय मला काढायचाही नाही आहे. मी काढला तरही नाही, जर तो काढला तर मी ल खराब बोलन आणि ते मग गोष्ट मनावर लागून जाईल. पण नाही यार, असं नसते. कसं आहे माहिती आहे काय, रोहित शर्मा कॅप्टन ठेवायला पाहिजे होतं तर ठेवायला पाहिजे होतं. तो बर्बाद करून टाकते भाई. कशा गोष्टी करता तुम्ही? इंडियानं सगळ्यात खतरनाक परफॉर्मन्स दिलं रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये, सगळ्यात खतरनाक. त्याच्यापेक्षा खतरनाक काही होऊच नाही शकत. एवढं गंद मारलं रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये, कोणी असं समोर गंद मारलं. गंद T20 म्हणा, ओडिया म्हणा, काही ठेवली नाही. सब ताकदनं धुतलं. आणि तुम्ही त्याला कॅप्टन्सीवरून काढून टाकलं. शेवटची मॅच जिथे त्याने कॅप्टन्सी केली ते फायनल होतं चॅम्पियन्स ट्रॉफीचा, तो जितून आलता. रातोरात कॅप्टन्सी हिसकली तुम्ही. कोणते भांगचे नशे करून राहिले तुम्ही? तुम्हाला माहित भाई, तुम्हाला माहित. जर तुमचा प्लॅन सक्सेस झाला तर चांगली गोष्ट आहे, नाही झाला तर काय म्हणणं आहे? आणि मी ही गोष्ट पहिले बोललो होतो आणि मी गोष्ट आताही बोल राहिलो की गिलवर लक्ष आहे. गिल सेफ साईडवर नाही आहे, गिल रेड झोनमध्ये. रेड झोन म्हणून राहिलो मी. रेड झोन पण यासाठी आहे कारण की त्याला रन काढणं सगळ्यात इम्पॉर्टंट. नाही तर तो व्हाईट बॉल म्हणजे ODI पासूनही तो हात धुवून घेणार. एवढी खतरनाक कंडिशन आहे सध्या गिलची. खोटं वाटू राहिलं पण मी मजाक नाही, जेव्हा ही गोष्ट खरी होणार ना त्यावेळेस खरंच समजेल. म्हणजे मला जिथून ते पहिली खबर भेटली होती की बा T20तून हा भाऊ जाऊ शकते आणि की भाऊ गेले, मग तिथून ODIची खबर भेटली. काय म्हणता आता? खराब काम आहे, खतरनाक काम आहे. हा झाला या दोघांचा विषय. दो प्रॅक्टिसला डेंजर करू राहिले. रोहित शर्माने एवढ्या हिशोबाने वेट कमी केलं, तो दुसरा विराट कोहली दिसू राहिला सध्याच्या कंडिशनमध्ये. एवढं वेट नव्हतं करायला पाहिजे होतं. एवढं वेट कमी नव्हतं करायला पाहिजे होतं. लय झालं ते, एवढं नसते करत. आणि दुसरी गोष्ट अशी की फोडून टाकतील त्याला. रोहित शर्मा मारू राहिला ताकद ना. आता रोहित शर्मा आता नाही पाहत. 150 पाहून घ्या तुम्ही आता या सिरीजमध्ये. कोणी 100 म्हणजे 150 तर आहे. लग गई शरद. चलो आज अजूनच जाऊ द्या. 150 तर आहे आज रोहित शर्माचे. आज नाही ॲक्च्युली, पण या सिरीज आहे ना, 2 मॅचची सिरीज आहे ना, 2चीच आहे. कमीत कमी 3ची पाहिजे होती. तर याच्यात एक लंबे रन आहे. अरे रात्री व्हिडिओ काढण्याचा प्रॉब्लेम हाच आहे, पण मजा येते माझ्यावर रात्री व्हिडिओ काढताना. ते झाली रोकोची गोष्ट. आणखीन एक विषय काढू आपण याचा. मला जसं जसं आठवण आलं मी तसं बोलतो. पॉईंट लिहिलेलं आहे पण मी ते वाचत नाही कारण की बोलायला मजा येते. आणि दुसरी गोष्ट अशी की आता काही होबास का ना मारता की रियान परागले आणा. नाही बेटा, रियान परागले नका आणजा. आणि दुसरी गोष्ट गिलने नका आणजा T20मध्ये. ठीक आहे, गिल्ले नका आणजा. जर लाईक रिप्लेसमेंट पाहिजे असेल, सरळ स्पेशलिस्ट पाहिजे असेल, तुम्ही सरळ श्रेयस अय्यरला घेऊन या. नाही आणायचं असेल कोणाला तर ईशान किशनला सरळ टाकून द्या. त्याच्यात विषय खतम करून टाका. असं म्हणून राहिले रिंकू सिंग हे बॅट्समॅन आहे तुमच्यापाशी. तर दुसरी गोष्ट मी सांगून देतो, रिंकू सिंग खेळू राहिला सगळ्या मॅचेस. असं नाही आहे की रिंकू सिंग खेळू नाही राहिला. रिंकू सिंग प्रत्येक मॅच खेळू राहिला. रिंकू सिंग फिनिशिंग करू राहिला. ठीक आहे. माझ्या प्लेइंग 11मध्ये रिंकू सिंग आहे. सरळ माझे प्लेइंग 11 मी पाहून घेतो. समजा तिलक वर्मा होता त्यावेळेसच बनवली मी. होता म्हणजे आहे तो गडी. तो काही आपल्या याच्यातून वर्ल्ड कपमधून तो हेही नाही झाला, अजून आउट नाही झाला. फक्त 3 मॅचेसवरून आउट झालं नाही. तर ऐकून घ्या, मी प्लेइंग 11 बनवली होती. संजू आहे, अभिषेक शर्मा आहे, तिलक वर्मा 3 नंबर, 4 नंबर सूर्या, 5 नंबर दुबे, 6 नंबर हार्दिक पांड्या, 7 नंबर रिंकू सिंग, 8 नंबर अक्षर पटेल,
9 नंबर कुलदीप किंवा वरुण, 10 नंबर अर्श, 11 नंबर बुमराह. जर एक पेसर पाहिजे, 2 स्पिनर पाहिजे तर अर्श किंवा बुमराहपैकी एक खेळन, दुसरा आपला स्पिनर येऊन जाणार. हे माझी प्लेइंग इलेव्हन. आणि तगडे प्लेइंग इलेव्हन भाई. हे पायांनी समोर कोण आहे कुत्र्यासारखं मारण, 101 खतरनाक पॉवर हिटर भरलून ठेवलेला आहे याच्यात. जर याच्यातला कोणी चालला, कोणीही चालला तो बर्बाद करून टाका. बॅट्समनचे नाव पहा यार. आपली मी मजाक नाही करू राहिलो, पण एक गोष्ट आहे सध्याची, एक गोष्ट आहे रिॲलिटी. कमजोर कडी आपल्यापाशी एक आहे, ते म्हणजे सूर्यकुमार यादवचे रन आहे ना, लय म्हणजे लय महत्वाचे आहे. आणि आय होप सो खूप काही मोठं व्हावं सूर्यकुमार यादवचं. म्हणजे हे चांगलं इन पॉझिटिव्ह वे म्हणून राहिलो यार मी, की खूप काही चांगलं व्हावं या वर्ल्ड कपमध्ये. सूर्यकुमार यादव प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बनाव, हायेस्ट रन गेटर बनाव, किंवा एकदम खतरनाक रन मारा भावनं, एकदम ताकद ना. काही पाहुणे समोर कोण आहे काही नाही. 15 बॉलमध्ये 45 मार झालेले, विषय खतम करून टाक. प्रत्येक मॅचमध्ये 15 मध्ये 45 मार, विषय खतम. 15 मध्ये 45 विषय खतम. काही सेंचुरी हाफ सेंचुरी काही नाही पाहिजे आपल्याला. घंटा फरक पडू राहिला सेंचुरीनं, हाफ सेंचुरीनं काहीच फरक नाही पडत. मॅच जितो भाई. 15 बॉलमध्ये 45 विषय खतम, आउट होऊन जाय. 16व्या बॉलवर आउट होऊन जायचं. फक्त 15 बॉलमध्ये 45 मारायचे. ते 45 आणि ते 15 बॉलमध्ये 45 एवढे बर्बाद करतील समोरच्याले की त्याची लिमिट नाही. विचार कर, 4 नंबरवर बॅट्समन येऊ राहिला, तो माहीत आहे 15 बॉलच खेळू राहिला, पण तो बेटा 45 मारू राहिला. 45 रन मजाक नाही आहे एवढ्या स्पीडमध्ये. किती 6-12, हार्डली 2 ओव्हर 3-4 बॉलमध्ये 45 रन. खूप झाले, खूप म्हणजे खूप झाले, लय झाले. माणसाची म्हणजे माणसाचं डोकं खराब होऊन जाते काय तो. सूर्यकुमार यादव ना यार, माझी खरंच लय इच्छा आहे येणं हेच करा. 15 मध्ये 45 विषय खतम, 16व्या बॉलवर आउट. 15 मध्ये 45, 16व्या बॉलवर आउट. किती माहोल होऊन जाईल, किती माहोल होऊन जाईल. बर्बाद करून टाका सूर्य सगळ्यांनी, बर्बाद. खतम खतम, विशेष खतम. पाऊस नाही राहिला, होंगूस नाही राहिला, उन्हाळे कोण आहे काय काहीच नाही. खतम, विशेष खतम ना हो. मजा येणार तर सूर्य ना सगळे. सूर्य कॅपेबल आहे तेवढा, सूर्य करू शकते भाई. काही काही विषय नाही आहे सूर्यासाठी. सूर्या काय कॅलिबरचा प्लेअर आहे माहीत आहे आपल्याला. ठीक आहे. आणि भाऊवरून म्हणजे आता भाऊला असं म्हणू नाही शकत कोणी की बाबा भाऊ फायनलमध्ये रन नाही काढत. सेमीफायनल सूर्याने जिंकली 2024ची पाहून घ्यायचा. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवची पार्टनरशिप होती ती, जिच्यानं आपण ती मॅच जिंकलो. नाही तर नसतो जिंकलो. ते पिच पा भाऊ, एवढे खतरनाक पाऊस येऊ राहिला त्याच्यावर त्या पिचवर. काय घंट्याची पिच. ते तेनले इंग्लंडवाल्यांनी खेळताना येऊ राहिला, आपल्या इकडच्यांना किती एवढं खतरनाक खेळून फेकून दिलं तिथं. 170 रन काढून देऊन दिले. त्याच्याला अक्षर पटेल, कुलदीप यादव 8 ओव्हरमध्ये 40 रन दिले काहीतरी. आणि किती 8 ती की 6-7 विकेटा घेतल्या होत्या त्यांना इंग्लंड समोर. त्याच्यात बेन स्टोकही नाही बेन स्टोक नाही, तो जॉस बटलरही होता. आणि तुमचा तो साल्टही होता, नमक. मिठाच्या पोया खाल्ल्या. कसं आहे माहिती आहे काय, हे IPL मध्ये चांगलं वाटतं की बा हा प्लेअर एवढा खतरनाक आहे. IPL मध्ये तर बुमराही समजा मार खाताना चांगलं वाटते कधी कधी. IPL चालत राहते, काही विषय नाही आहे ते. म्हणजे IPL मध्ये बुमराला बसली कधी तर खराब वाटते, बरोबर आहे, पण इट्स ओके, कारण की IPL आहे. इंटरनॅशनल मध्ये टच नाही करायचा बेटा. इंटरनॅशनल वेगळी गोष्ट आहे. आणि एक गोष्ट सांगून देतो, IPL ची गोष्ट आली तर IPL ची एक गोष्ट सांगून देतो. मी मुंबईला सपोर्ट करतो, तो मुंबई इंडियन्स फॅन. थोडंसं पाचजा भाई, तुमचाच माणूस आहे, आपलाच आहे, सगळा विषय आपलाच चॅनल आहे. आपण ना एक प्लेअर घेतला होता शेरफॅन रदरफोर्ड नावाचा. ठीक आहे, रदरफोर्डा. तर विषय असा आहे की भाऊ ज्या हिशोबाने खेळू राहिली तो खतरनाक हिशोब आहे बरं. म्हणजे तो पाहून राहिला समोर कोणा, तो मारू राहिला बघतो आणि तो आउट उरू राहिला, तो मारू राहिला, तो आउट उरू राहिला, तो मारू राहिला, आउट उरू राहिला, बाकी काहीच नाही करू राहिला तो. तुम्हाला सांगतो मी रदरफोर्ड कुठे गेला तो. हे बघा एक सेकंड. लास्ट मॅच म्हणजे सध्या मॅच खेळला तो, सध्या 7 जानेवारीला, म्हणजे आजची किंवा कालची, 2 दिवसापहिले. त्याच्यावर तो आउट झाला लवकर. ठीक आहे, त्याच्या पहिलीची मॅच सांगतो मी तुम्हाला. 22 बॉलमध्ये 47 रन, 15 बॉलमध्ये 47 रन,
19 बॉलमध्ये 25, 36 बॉलमध्ये 44, 22 बॉलमध्ये 13, 14 बॉलमध्ये 24, नॉट आउट. भाई हा बर्बाद करू राहिला, हा पाहून राहिला समोर कोणा, हा कुत्र्यासारखा मारू राहिला. आणि विल जॅक्सपेक्षा हा तर लय लय पट्टीनं बरा वाटू राहिला मला आता. कारण की त्याच्या मागं कारण असं आहे, विल जॅक्स तर भाई रन बॉल खेळे. विल जॅक्स मुंबई इंडियन्समध्ये रन बॉल खेळला, रन बॉल प्रत्येक मॅचमध्ये. जर त्याने चौका मारला ना तर 2 बॉल 3 बॉल डॉट खेळून गेले तू. बाबर आझम दाखवून दिलं तर त्यानं की कोण आहे तो. बाबर आझमच दाखवून दिलं तर डायरेक्ट की बा कोण आहे तो. एवढं असं नसते खेळत भाई, कशा गोष्टी करतोय यार. आणि सरळ गोष्ट आहे, विल जॅक्स आपली कमजोर कडी होती. रियालिटी सांगू राहिलो, मजाक नाही करू राहिलो. विल जॅक्सच्या लय मॅच हरलो आपण, कारण की भाऊ एवढ्या किलोनं 1-1, 2-2 डझन बॉल खाऊन जाय. रन बॉल पद्धतशीर रन बॉल खेळे हा माणूस. आणि याच्या जागी विचार करा, हा एवढा खतरनाक प्लेअर, कमीत कमी हा बॉल तर खाईन नाही. आणि हा टिकला तर समोरच्याला टेकून देईन. मी आताही म्हणून राहिलो एक गोष्ट, म्हणजे हे तर समजा फॉरेनर प्लेअर, याचा काही विषय नाही आहे. मी पाणी पिला तर बरं होईन काय 2 मिनटं, म्हणजे माझ्यासाठी बरं होणार 2 मिनटं फक्त पाणी पितो. म्हणजे हा तर फॉरेनर प्लेअर आहे. कोण रदरफोर्ड वगैरे, विल जॅक्स वगैरे. एक प्लेअर सांगू राहिलो मी, म्हणजे मी मागंही बोललो त्या प्लेअरबद्दल, पण तो प्लेअर म्हणजे माझं लक्ष राहते त्या प्लेअरवर. त्या प्लेअरचं नाव आहे रॉबिन मिन्स. काय नाव आहे? रॉबिन मिन्स. भाई साहब मजाक नाही करत. कुठचा रे यार, झारखंडचा क्रिचगेल म्हणतात तरी, झारखंडचा क्रिचगेल. तो ज्या हिशोबानं मारते, काय एफर्ट लेस छक्के मारते तो. तो आय पी एलमध्ये चालला नाही, मजाक नाही करत. ज्या दिवशीपासून त्यानं चालणं चालू केलं ना आय पी एलमध्ये, ज्या दिवशी त्यानं फॉर्म दाखवला त्या दिवशी तो भूत बनवून टाकन, तो कुत्र्यासारखा मारून टाकन, तो ठवन नाही. तो पाणी प्यायला जागा नाही ठवन. तो एवढा खतरनाक मारन तो, एवढा खतरनाक कॅलिबरचा प्लेअर आहे तो. आणि तो तुम्हाला एक गोष्ट सांगू, तो फिनिशर आहे. एवढा खतरनाक फिनिशर आहे, एवढा गंदा मारते, एवढा गंदा मारते की तो पाहतही नाही कोण समोर. घंटा फरक निवडत कोणता बॉल राहतो. आणि तुम्हाला हे गोष्ट सांगून देतो की 2025 मध्ये शेरफन रदरफोर्ड आय पी एल खेळला, 2 मॅचेस खेळला, 3 मॅचेस खेळला, पण एकही मॅच नाही चालला. रन बॉल खेळला किंवा त्याच्यावर 72 खेळला. नर्वस होता, नवीन नवीन होता, असा काही विषय असा मला वाटू राहिलं, तर मला दिसूच राहिलं ते गोष्ट की बा नाही, हे गडबड चालू आहे भाऊची, म्हणून भाऊ काही एवढे टिकून नाही राहिले, खेळून नाही राहिले. पण मी सांगून देऊ राहिलो, जर भाऊ टिकले आणि जर भाऊ खेळले, एवढा गंदा मारन तो, एवढा गंदा मारन तो, त्याची लिमिट नाही. खतरनाक प्लेअर आहे तो रॉबिन मिन्स. मजाक नाही करू राहिलो. तो नमनदीर, तो बावला, म्हणजे बावला नाही म्हणायला पाहिजे, पण तो एवढा खतरनाक प्लेअर आहे नमनदीर. तो पाहून नाही राहिला समोर कोण आहे, तो मारू राहिला डायरेक्ट. तो एवढा खतरनाक आहे यार. तुम्ही कोणा वाचून वाचसान तुम्ही सांगून द्या ना. म्हणजे नाही, मला माहित आहे कोणती टीम काय, कोणती टीम काय, तर पंजाबची टीम काय आहे, मला माहित आहे दिल्लीची टीम काय, मला माहित आहे SRची टीम काय आहे. तो चांगला ना माहित आहे मला. कोलकाताचा बॉलिंग अटॅकही माहित आहे. अजून कोणत्या टीम असतात, एक सेकंड. मला गुजरातही माहित आहे काय विषय आहे. तो गुजरातचे बॉलरही माहित आहे. त्यानं तो एक घेतला, तो काय नाव आहे त्याचं, जाऊ दे नाव विसरलो मी. तो साऊथ आफ्रिकन प्लेअर आहे. एक सेकंड पाहूनच घेतो ना यार मी. हां, टॉम बॉल्टन. माहित आहे मला तो काय विषय. मला RCB टीम माहिती आहे काय. आता आरसीबीला तर गरज नाही म्हणा कोणत्या प्लेअरची, पण त्यानं डफी घेतला तरी चांगला प्लेअर घेतला, बढिया प्लेअर आहे. मला माहित आहे भाई. राजस्थान रॉयलही माहित आहे काय खतरनाक प्लेअर आहे. सगळे माहित आहे कोणते कोणते काय काय आहे. लखनौ नाव नाही घेतलं पण माहित आहे. CSKची जरा पत्ते जाम वाटू राहिले म्हणून मी सांगून देतो CSKचा काय विषय आहे. पण गोष्ट ऐकून घ्या, मी असं नाही म्हणत कोणती टीम कमजोर आहे, पण मी म्हणतो, मी नाव सांगान तर तुम्ही खरं तुमच्या मनावर हात ठेवून म्हणसान की यार नाही यार, हे प्लेअर आमच्या टीमचे प्लेअर तरी चांगलेच आहे. म्हणजे तुमची जी XYZ कोणती टीम असन, मुंबई इंडियन्सच्या प्लेअरचे नाव वाच जा यार जराशे तुम्ही, फटके 4 हो जाएंगे, फटके 4. एक वर्ल्ड कप फक्त इंडिया जिंकू दे, माहोल मग IPL मध्ये एवढी मजा येते. नाही तर कसं आहे माहिती आहे का, ते मग मूड खराब होऊन जाते यार, मग ते पाहा नाही वाटत. ठीक आहे, तो असा विषय.
आणि एक ते राजस्थानचं म्हटलं होतं, पण भाई राजस्थानी माहोल दिसू राहिली. राजस्थानी तगडे ठोकून 250-150 मारून टाकतात. मला काय म्हणणं माहिती आहे का की बाय बाय पुरी बेटा रे, यांना गरज होती स्पिनरची, यांना घेतला. काय नाव आहे स्पिनरचं, हे रवी बिश्नोई. भाईला तगडाचा स्पिनर आहे तो. आणि एक तर जडेजा आहे त्यांच्यापाशी, एक नंबर ऑलराऊंडर प्लेअर आहे यार, एक नंबर रवींद्र जडेजा. एक सेकंड, कुठे गेला ऑलराऊंडर? हां ठीक आहे. आणि लखनौ सुपर जायंट्स, भाई साहब फक्त मला तुमच्यावर फक्त एवढं म्हणणं आहे, संजीव गोयंका जी, सर संजीव गोयंका जी, जी म्हणतो मी, थोडं रिस्पेक्ट भाई, करोडचा माणूस आहे भाई तो, रिस्पेक्ट द्यायला लागते कशा गोष्टी करता यार. तुम्ही अर्जुन तेंडुलकरला खेळू जा प्लीज, खेळून घे जा. काही नाही, त्याला 14-15 मॅचेस असतात IPLच्या एका टीमच्या, तुम्ही देऊन द्या त्याला 12-13 मॅचेस. एक तर तो बर्बाद होऊन जाईल, एक तर तो समोरच्याला बर्बाद करून टाका. काही ना काही तो होऊनच जाईल, तो काही विशेष नाही, काही ना काही तो होऊनच जाईल. यावेळेस आरपारक करायचं आपल्याला, यावेळेस दाखवूनच द्यायचं आहे काय विषय काय विषय नाही. तर तुम्ही भाई घेऊनच घ्या मारून, म्हणजे ते खेळूनच द्या माहोल. अर्जुन तेंडुलकरला घेऊन घ्या, बरटा गरम करून द्यायचा. पण एक गोष्ट सांगू राहिलो, शार्दूल ठाकूरला सोडून गलती केली तुम्ही, भयंकर गलती केली. कलकत्ता अजिंक्य रहाणे आहे भाई, रिंकू सिंग आहे, हा कोण आहे रघुवंशी आहे, मनीष पांडे, राहुल त्रिपाठी, तेजस सिंग, फिल एनर ग्रीन, टीम शेफर्ड. हा पॉवेल कोण आहे यार? मी म्हणजे हा चांगला खिलाडी आहे भाई, याचं खेळणं पाहायला मी तगडा मारतो, तोही तोच आहे तो 15 मध्ये 45 वाला खिलाडी. अजून रमनदीप, ठीक आहे रवी. हा, अरे यार यानं रचिन रवींद्रही घेतला आहे ना यार, तगडा प्लेअर आहे भाई, तगडा प्लेअर आहे. यांचा बॉलिंग अटॅक ऐकला ना, मजा नाही करत, फाडून हातात येते. बॉलिंग अटॅक ऐका आता तुम्ही यांचा. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायणे, उमरान मलिक, हर्षित राणा, आकाशदीप, हा कोण आहे कार्तिक त्यागी, आणि प्रशांत सोलंकी नाही, मथीशा पथिराना, वैभव अरोरा. अबे कमीत कमी 4 बॉलर तर पकडून घ्या, कोण कोण पकडा सांग. वरुण चक्रवर्ती पकडा, सुनील नारायणे पकडून घ्या, उमरान मलिकले पकडून घ्या, आणि हर्षित राणा पाहून घ्या, आणि त्याच्यात तो 5वा मथीशा पथिराना. आकाशदीपले कमी नका समजदा, तो गरम करून देईन विषय, मी सांगू राहिलो. तो एवढा खतरनाक बॉलर आहे, तो बेटा खतरनाक विकेटा घेऊन घेते, एका ओव्हरमध्ये 2-2 विकेटा घेऊन घेते लागोपाठ. आणि यांना वेंकी सोडला. आणि एक गोष्ट सांगू राहिलो, RCBची विसरलो तो, RCB. ठीक आहे एक सेकंड. RCB भाई साहब का बर्बाद करू राहिले का तुम्ही कोणाला, मला एवढं सांगून द्या. ऑलराऊंडर का घंट्याचे एवढे खतरनाक ऑलराऊंडर घेत असतात का लेका हो. आणि एक गोष्ट मला समजणे नाही, यांना स्वास्तिक चिकारा सोडला, ठीक आहे ते त्याचं असं काही पर्सनल इश्यू, आय डोंट केअर, कारण की आपल्याला पर्सनल इश्यूमध्ये काही नाही करावं लागत, आपलं काम आहे क्रिकेटचं, तर आपण क्रिकेटवरच बोलू. आता मला एवढं समजून राहिलं की यांना मधीचे काय नाव आहे यार, तो स्वास्तिक चिकारा सोडला तर दुसऱ्या कोणच नाही घेतला भाई, तो चांगला बॅट्समन आहे, त्याला घ्यायला पाहिजे होतं. आला तुम्ही मला एक गोष्ट सांगा, नंबर 3 वर युरला वेंकी, आणि तो पडिकल, देवदूत पडिकल. आता तुम्ही सांगा ही किती खतरनाक टीम होऊ राहिली. तगडी टीम आहे भाई, तगडी टीम आहे, एक नंबर टीम आहे. अशी टीम पाहिजे, मजा येते भाई, मजा येते, काही विषय नाही. गुजरात टायटन यांचा तो मिडल ऑर्डरचा प्रॉब्लेम तो तर आहेच, पण एक चांगली गोष्ट आहे की 4 नंबरचा बॅट्समन भेटून गेला, आणि आय होप सो भेटायला पाहिजे. आता काहीच नाही, वाशिले उचला, सरळ 4 नंबरवर टाकून द्या, विषय खतम करून टाका. अबे हे ना असं केलं तर वर्ल्ड कपमध्ये किंवा या सिरीजमध्ये असं केलं तर, म्हणजे वॉशिंग्टन सुंदरले 4 नंबरवर 3 नंबरवर खेळवलं तर मग काय म्हणणं आहे तुमचं? नाही करायचं, असं नाही करायचं, असं नाही करायचं. म्हणजे बॉलर चांगले आहेत तसे, कोणाचे गुजरातवाल्यांची, रबाडा आहे, सिराज आहे, कृष्णा आहे, अजून कोण आहे, ईशांत शर्मा आहे यार यांच्यापाशी, अजून कोण आहे, राहुल तिवारी आहे, हा लुक वूड आहे यांच्यापाशी, राशिद खान आहे.
बॉलर तर चांगले आहे यार, बॉलर चांगले आहे भाई. दिल्ली पाहूनच माझं मन असं कसं कसं होते, म्हणजे असं वेगळं वाटते मला. त्यांच्याशी बॅट्समन एवढे खतरनाक खतरनाक घेतले सलांना. के एल राहुल, करुण नायर, डेव्हिड मिलर, बेन डकेट, अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, स्टॉप्स, काय म्हणा आता यांचं, ऑलराऊंडर पाहून घ्या. अक्षर पटेल आहे, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, नितीश राणा. नितीश राणाही आहे यांच्यापाशी. अबे अरे बस ना बावा, का मारता फाडता जीव घेऊ घेता कोणाचा. मी नितीश राणाला विसरलो होतो 2 मिनिटासाठी. म्हणजे मी दिल्लीच्या टीमची तारीफ तर मी IPL ऑप्शनच्या वेळेस करून घेतली होती, पण मी नितीश राणाला विसरलो होतो की बा नाही यांच्याविषयी नितीश राणाही आहे. आणि तो आहे नंबर 3चा प्लेअर नितीश राणा. नंबर 3, नंबर 4 मिडल ऑर्डरचा प्लेअर आहे तो. तो बंबू टाकून देते, तो पातनी होऊन एवढा गंदा मारते तो की त्याची लिमिट नाही. आणि यांचे बॉलर ऐकून घ्या एकदा. यांचे बॉलर ऐकले तर अजून जेवढं तेवढं आहे तेवढं फाटून जाणे माणसाची. बॉलर आहे का, मिचेल स्टार्क, नटराजन, मुकेश कुमार, चमीरा, कुलदीप, हा केएल जेमिसन, आणि हा लुंगी निगडे म्हणा, ते लुंगी तर मी असंच म्हणत असतो त्याला भाई साहब. आणि अक्षर पटेल एक तळका देते बरं बॉलिंगचा खतरनाक. और ये मेला आफत. सगळं स्ट्रॉंग टीम, तगड़ा टीम आहे, तगड़ा घुस के मारेंगे. लखनौ सुपर जायंटच्या गोष्टी नाही केल्या मी ना काही, पण यांना बेटा जॉश इंग्लिश घेतला. जॉश इंग्लिशला तगड़ा प्लेयर आहे, तगड़ा प्लेयर आहे. त्याला बुमराला सॉरी मी ते पंजाब वर्सेस मुंबईची मॅच नाही विसरू शकत. पहिल्या मॅचमध्ये इंग्लिश, दुसऱ्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरला तगडं खेळले होते ते. त्यानं बुमराला पाहिलं नव्हतं कोण आहे काय आहे, त्यानं तगड्यानं मारलं होतं. जॉश इंग्लिश तेव्हापासून नजरेत आहे मला. तो पहिलेही नजरेत होता, पण तो आताही नजरेत आहे. एडन मार्क्रम, रिषभ पंत, हिम्मत सिंग, हा एक सिंग, निकोलस पुरन, जॉश इंग्लिश, मिचेल मार्श, अरे मेला यांच्यापाशी आयुष बदोनी आहे रे भाई, तोही तगडा प्लेअर आहे. यांचे बॉलर मोहम्मद शमी आहे भाई. एकाना स्टेडियममध्ये मोहम्मद शमी बरबाद करून टाका एखाद्याले. आणि भाऊही आहे आपल्यापाशी, तो विषय करणारे, ते चिट्ट्या फाडणारे. तगडा माणूस आहे भाई तो. आणि एक CSKची गोष्ट तुम्हाला एक लय चांगली ॲडवाईस देतो मी. तुम्ही थँक्यू म्हणसाल मला, लय चांगली ॲडवाईस देतो मी, पण तुम्ही करसान नाही असं मला तेवढंही माहीत आहे. पण नाही, मला ॲडवाईस द्यायची आहे तुम्हाला. जर कोणी CSK फॅन किंवा CSK मॅनेजमेंटमध्ये हा व्हिडिओ पोचला असेल कधी पोचन, मी तुम्हाला सांगू राहिलो, प्लीज तुम्ही नंबर 3 तर नाही जमत तुमचं, पण नंबर 4 तुम्ही प्लीज सरफराज खानले द्या भाई साहब. तो स्पिन घंटा बॉलर समजतच नाही, आणि तुमच्या इथं स्पिनच सगळ्यात खतरनाक होते. तुम्ही ना तुमच्या आता त्या पिचा बदलल्या, ठीक आहे, तुम्ही तुमच्या पिचा आणल्या पहिले जुन्यावाल्या त्या 150 160 पिचेस आणले तुम्ही तुमच्या, की 160 काढायचे आणि त्याच्या बंबू देऊन द्यायचा समोरच्याले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, इले घंटा फरकच नाही पडत स्पिनरनं. कुत्र्यासारखं मारते तो, स्वीप तर असे ठुटू मारते तो, पाहतही नाही कोण आहे काय. तो सरफराज खानले तुम्ही खरंच नंबर 4 ठेवून द्या, मी मजाक नाही करत. तो बरबाद करून टाका समोरच्याला. तुम्ही कोणापासून असाल जर 4 नंबरवर सरफराज खान आला तर तुम्ही इमानदारीने सांगून द्या मला. माझी लय इच्छा आहे की सरफराज खान यावं या टीमच्या ह्याच्यात. मी नाही आता तर नाही, आता सरफराज खान पाहिलं तगडा फेवरेट प्लेअर आहे भाई तो. म्हणजे फेवरेट नाही, पण
फेवरेट आहे यार, फेवरेट आहे. नाही असं नाही म्हणू शकत मी. तगडा प्लेअर आहे भाई तो, कुत्र्यावर मारते तो. यांची संजू ओपनिंग करण. 2 नंबर कोण आहे यांचा, काय नाव आहे तो, आयुष म्हात्रे सोबत. 3 नंबर तुमचा कॅप्टन ऋतू. फक्त 4 नंबर देऊन द्या सरफराजले भाई. मी मजाक नाही करत, कोणापासून वाचसान तुम्ही सांगून द्या मला, ठीक आहे. 5 नंबर मी काही नाही, मी त्यांचे ते प्लेअरही नाही पाहू राहिलो. अनकॅ प्लेअर जे 14 करोडमध्ये घेतले त्यांच्याकडे पाहूही नाही राहिलो मी. फक्त जेवढे चुकी मागचे नाव होते, काही थोडे चेंजेस बस. 5 नंबर तुम्हाला दुबे देऊन द्या, दुबे द्यायचा असेल तर. 6 नंबर ब्रेविस, नाही तर 5 नंबर ब्रेविस देऊन द्या. 6 नंबर दुबे देऊन द्या. 7 नंबर धोनी देऊन द्या. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे बॉलर ठेवायचे असेल ते बॉलर ठेवा. तुम्ही काय यार, तुम्ही पहिली गोष्ट नूरले तर खेळवसानच, ठीक आहे. तुम्ही दुसरी गोष्ट खलील अहमदले तर खेळवसानच. आता तुमच्याकडे निथिन ॲलिसले खेळल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. एक बॉलर तुमच्या हिशोबाने तुम्ही पाहून घेता. राहुल शहर स्पिनर राजावर रवी बिश्नोई घेऊन घेते ना तुम्ही. काहून असे गेलं तुम्ही ना. रवी बिश्नोई CSK गेला नसता का तो माणूस, तो किती खतरनाक बनला असता CSK. मला ते पाहायचं होतं. मला पाहिजे होता मशीनला सुंदर CSK मध्ये, तगडा बनला असता भाई तो. आणि त्याने जे मारलं असतं त्याच्यानंतर, ओरे रे 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 रे, तो नाही पाहत मग सोन्यासमोर. मला बोलायचं काय होतं, मी बोललो काय, मी बोलून काय चाललो आहे की नाही. मला काय बोलायचं ना माहिती आहे, आज मला विराट कोहलीची अपडेट द्यायची होती, मला तिलक वर्माची अपडेट द्यायची होती, आणि मला बांगलादेश आणि पाकिस्तानला घासायचं होतं आज. मी काय बोललो, मी विराट कोहलीची अपडेट दिली, मी तिलक वर्माची अपडेट दिली, पाकिस्तान आणि बांगलादेशला विसरून गेलो, IPLचं नवीनच चालू करून दिलं. मजा येते यार, मजा येते. पण कसं आहे माहिती आहे काय, एक गोष्ट अशी आहे की IPL ठीक आहे, चांगला आहे, पण पहिले इंटरनॅशनल, बरोबर. पण भाई मुंबई इंडियन्स एक नंबर तगडी टीम यार. सगळेजण मॅनिफेस्ट करतात की, म्हणजे व्हिडिओमध्ये चालू असताना की, म्हणजे मी काही नवं मॅनिफेस्ट नाही करत की बा मला काही वेगळं असं नाही, मी तेच मॅनिफेस्ट करतो. पण मला मॅनिफेस्टेशन काय माहिती आहे काय यार, रियालिटी सांगतो, हसी मजाक नाही, रियालिटी. समजा मी कुठे गेलो तर सगळ्यांना वाटलं माहिती की यार कोणी आलं. मी तेच बोल राहिलो जे रोहित शर्मानं त्याच्या यंग एजमध्ये मॅनिफेस्ट केलं तर त्याच्यासाठी. मी काहीच नाही बोललो. म्हणजे कोणत्या पार्टीमध्ये गेलं की सगळ्यांना पाहायला पाहिजे आपल्यापाशी की बा हा एवढा दमदार व्यक्ती आला. कधी कोणी आलं, कोणी येऊ राहिलं असं वाटलं पाहिजे. कुठे मी येऊ राहिलो असं वाटलं पाहिजे, वाट पाहिली पाहिजे. माझ्यासाठी सिक्युरिटी लागली पाहिजे. मी सिक्युरिटीच्या मंदार म्हणजे माझ्यासाठी सिक्युरिटी प्लीज, युनिवर्स प्लीज. रॉबिन मिल्सची स्टॅट पाहू राहिलो यार मी, 2025ची बॉलिंग स्टॅट पाहू राहिलो यार. 2 मॅचेसमध्ये बॉलिंग केली, नाही काही नाही केले. IPLची स्टॅट पाहू राहिलो, 2025मध्ये 2 मॅच खेळल्या, 6 रनच काढले. 2च मॅच खेळल्या, 6 रन काढले. हायेस्ट T3, स्ट्राईक रेट 40चा, बरोबर. भाईसाहेब रॉबिन मिल्स, एकदा तू चालून जाय, एकदा तू तुझी झलक दाखवून दे, मग पाहू आपण का होते समोर. एकदा तू चालूनच जाय, पाहूनच घेऊ आपण का होते, मग मजा येईन आपली. आणि मी एक गोष्ट सांगून देऊ राहिलो, आता सांगू 2 मिनिटांत सांगू, आता सांगून देतो. आपण याच्यात एका टीमबद्दल बोललो नाही, ते म्हणजे सनरायझर्स हैदराबाद.
आणि त्यांना गरजही नाही आहे त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यावर कोणी बोलाव. ठीक आहे, एक गोष्ट सांगून देतो. यांचे बॅट्समॅन पाहून घ्या तुम्ही जराशे कोण आहेत. बॅट्समॅन पोहावता आपण यांची. कोणाचे सनरायझर्स हैदराबादचे. यांची ओपनिंग करू राहिला ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा. ठीक आहे. हा ट्रॅव्हिस कुठे गेला? हा ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा. अभिषेक 3 नंबर ईशान किशन, 4 नंबर नितीश कुमार रेड्डी खेळू शकते. आता कोण आहे खेळणारा त्याच्यात माहित नाही, पण एन के आर टाकून तुम्ही. 5 नंबर काय नाव आहे त्याचं? तो क्लासेन. ओ माय भाई. 6 नंबर तो आहे तो लिव्हिंगस्टन. आणि तुम्हाला गोट सांगून देतो, यांना अनकॅप प्लेअर घेतले, बॉलरही घेतले, बॅट्समनही घेतले. बॅट्समन भाई एक तळा घेतला त्यांना. काय नाव आहे? मी नाव सांगून देतो ना यार, 1 मिनिटासाठी. सलील अरोड़ा. सलील अरोड़ा भाई साहब. तो यार मला किती कुठं आहे तो सलील अरोड़ा? सलील हा सलील अरोड़ा विकेट कीपर आहे तो. एवढा खतरनाक बॅट्समन आहे, एवढा खतरनाक. जर तो चालला ना, नाव राम राम. यांची टीम पहिलेच खतरनाक आहे आणि फुकट भागाचे तुम्ही ना. सोडा नाही काढायचं, SRHचं नाव नाही काढायचं. दानवाची टीम झाली ती. आणि एक दानव तुम्हाला, एक नवीन दानव सांगून देतो मी कोणती आहे तो बनवून राहिली. या काय नाव आहे यार? हरप्रीत नाव होतं तर नाही. हा पंजाब बद्दल बोलायचं आहे मग. पंजाबची ओपनर 2 आहे ना, प्रभसिमरन आहे, प्रियांश आर्या आहे. या दोघांपैकी जर एक गायब झाला आणि याच्या जागी जर हा हरनूर आला, हरनूर पंधू नाव आहे, हरनूर पंधू. त्याचे जरा रेकॉर्ड पाहून घ्या सध्याचे काय चालू आहेत. बस मला एवढंच म्हणायचं, बाकी काही नाही म्हणायचं आहे. त्याचे एकदा रेकॉर्ड पाहून घ्या तुम्ही, मग समजून जा तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि त्याने आणखीन एक बॅट्समन घेतला, तो कूपर. तो म्हणाले फक्त कॉपर आहे, तांबा आहे ते नाही बेटा, ते सोन्याच्या खतरनाक गोष्ट आहे ते कूपर. अबे तुम्ही कोणाला आउट करसान? तो हरनूरचा जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला ना भाई साहब, ती तर बटरे करून मारवला तो. ती तर करू राहिला अर्ध्याले बटेर करू राहिला. त्या हिशोबानं ग्रिल फ्राय करून मारवला तो बॉलर समजूच नाही राहिला. तो खेळणं समजू राहिला, त्या हिशोबाने खेळू राहिला त्याच्या हिशोबानं. विचार करा, प्रियांश आर्या, प्रभसिमरन, तरी मी नाव घेतो हेच. 3 नंबर श्रेयस अय्यर, 4 नंबर निहाल हलवडेरा, 5 नंबर तो काय नाव आहे त्याचं, तो कूपर, 6 नंबर मार्कस स्टॉयनिस, 7 नंबर मार्को जेन्सन. आणि यांच्यापाशी शशांक सिंग हाय. बाबा तू जल्लाद. बरं झालं तो आशुतोष शर्मा इथून गायब झाला, निघाला चुकून. यांची लय मोठी ब्लंडर आहे पंजाब टीमचा, यांना आशुतोष शर्माला सोडलं. लय मोठा ब्लंडर आहे, भयंकर मोठा ब्लंडर आहे यांचा, यांना आशुतोष शर्माला सोडलं. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा हे 2 एवढे खतरनाक प्लेअर जर एका टीम मध्ये होते, यांना तर बर्बाद करून टाकलं असतं एखाद्याले. जाऊ द्या काही नाही बोलायचं म्हणून यांच्याबद्दल. आणि यांची बॉलिंग लाईनअप ऐकून घ्या जराशी. आता कोण कोण आहे तर अर्श आहे, युझी आहे, यश ठाकूर, विशाल गावंडी, ओके, हा बॅथेल आहे. चांगली आहे. खराब नाही आहे भाई. गिवन डेच्या दिवशी दाखवून देतील ते बंबू तुम्हाला काय तो.
पंजाबला तगडी टीम म्हणून राहिली भाई, तुला तगडी टीम म्हणून राहिली. म्हणजे मी म्हणून राहिलो या टीमची तारीफ करा, ते टीम कमी पडून राहिली असं वाटून राहिलो. पण हे जे काही टीमा बनल्या ना यार, ते तर पाहून फाटून राहिली. मग खरंच मजा नाही करू राहिलो, पाहून फाटून राहिली. आशुतोष शर्मा वेगळा तो दिल्लीमध्ये बाबा. तो चला आता बस झालं, गुड नाईट. हा व्हिडिओ टाकतो मी सकाळी, तो कुठून नाही 12 वाजता टाकन मी, 12-1 वाजता. तर आणखीन उद्याही बनवून घेईन उद्याचा. तो चलो बाय बाय.